नमस्कार मंडळी, मी सुमित सदडेकर जीवनाची मजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज प्रकट दिन आहे. सो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या प्रकट दिनी तुम्हाला जे तुमच्या मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ देत. आणि मित्रांनो, आज मठामध्ये प्रकट दिन निमित्त खूप मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. आणि मठात 11 दिवसाचा सप्ताह असतो आणि या 11 दिवसाच्या सप्ताहामध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. गुढीपाडवा, स्वामींची पालखी, स्वामींचं प्रकट दिन, स्वामींचा 12 वाजता होणारा बड्डे, असे खूप सारे कार्यक्रम साजरे केले. सो आपण आज जाणार आहोत प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या मठात स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. आणि कशाप्रकारे प्रकट दिन साजरा केला जातो सो ते आज आपण पाहणार आहोत. आणि स्वामींचा बड्डे देखील पाहणार आहोत. सो मी आज फर्स्ट टाईम स्वामींचा बड्डे पाहणार आहे, कशा प्रकारे साजरा केला जातो मठात. सो खूप एक्साइटमेंट आहे. आणि खूप बोलतात ना, खूप कधीपासून ते मला व्हिडिओ शूट करायचं होतं आणि फायनली तो स्वामींनी दिवस आणला आहे. सो कुठेतरी वाट बघत होते या दिवसाची आणि तो आज दिवस आला आहे. सो खूप आनंद वाटतो आहे मनाला. खरं तरी स्वामींचीच इच्छा असेल आणि स्वामींचीच इच्छा, त्यांच्या इच्छेपुढे काहीच चालत नाही. सो त्यांना कुठेतरी मला बड्डेला बोलवायचं होतं म्हणून हा ब्लॉग मी शूट करू शकलो आणि तुमच्यापर्यंत पोचू शकलो. सो चला मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल असेच नवनवीन कंटेंटवर व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भांडूपमधील हा स्वामींचा मठ खूप जुना आहे. दर गुरुवारी या मठामध्ये स्वामी भक्तांची खूप गर्दी असते. या मठाची स्थापना श्री नरेशदादा बारे यांनी आपल्या राहत्या घरात 8 मे 2002 रोजी केली. आणि दादांनी लावलेलं हे स्वामी भक्तीचं छोटंसं रोपटं त्याचं स्वामी आशीर्वादाने वटवृक्षात रूपांतर झाले. दरवर्षी स्वामींचा प्रकट दिन मठात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि या प्रकट दिनानिमित्त भांडूपमधील आणि भांडूपच्या बाहेरील स्वामी भक्त स्वामी दर्शनासाठी खूप गर्दी करतात. स्वामींच्या या प्रकट दिनी मठात रात्री 12 वाजता स्वामींचा बड्डे देखील साजरा केला जातो. आणि स्वामींना आवडणारे 251 व्यंजनाचा महाभोगही दिला जातो. आणि मठातील सेवेकरी खूप मोठ्या उत्साहाने स्वामींची सेवा करतात. कारण कसं आहे की आज आम्ही समजू शकतो स्वामींचा हा दिवस आहे आणि आज सारेच भाविक भक्त स्वामींना भेटण्याकरता येतात. आणि स्वामींचं जरा एक सुंदर गीत, ही सुंदर कवाली सादर करतायत राजू मोरे या कार्यक्रमातील गायक. जर तुम्हाला सांगावंसं फार आनंद वाटतो. एका राजूदादांची ओळख देतोय सांगून. आपण सर्वांनीच सूर नवा ध्यास नवा हा कलर्स मराठीवरील कार्यक्रम पाहिला असेलच. पाहिलाय की नाही? जरा हात वर उद्या, बसल्यामुळे रसिक प्रेक्षक दिसत नाहीये. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील 5व्या पर्वामध्ये टॉप 7 मध्ये असलेला आपला राजू दादा, राजू मोरे, एकदा जोरदार टाळ्या. आणि तेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे एक सुंदर स्वामींची कवाली सादर करतात.
हॅलो मस्ती में रंग मस्ताने हो गए, मस्ती में रंग मस्ताने हो गए, स्वामी तेरे नाम के दीवाने 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 हो गए। मस्ती में रंग मस्ताने हो गए, मस्ती में रंग मस्ताने हो गए, स्वामी तेरे नाम के दीवाने हो गए, स्वामी तेरे नाम के दीवाने हो गए, स्वामी तेरे नाम के दीवाने हो गए। लगता नहीं मन का करार मेरे लगता नहीं, तेरे बिना दिल कहीं लगता नहीं, मन का करार मेरे जगता नहीं, कहीं लगता नहीं, मन का करार मेरे जगता नहीं। सारी दुनिया से बेगाने हो गए, सारी दुनिया से बेगाने हो गए, स्वामी तेरे नाम के दीवाने हो गए, स्वामी तेरे नाम के दीवाने हो गए, स्वामी तेरे नाम के दीवाने हो गए, तेरे नाम के दीवाने हो गए। प्रतिपालक सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गरजा कृष्ण गोयला भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, हिमखडीच्या तटाला तटाला तटाला, हिमखडीच्या तटाला यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो छत्रपती शिवाजी महाराज, सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरी तुनाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र
यांची आठवण काढणं येऊ का वाटायला एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत में राम जी की सवारी राम जी की लीला है न्यारी राम जी की सवारी राम जी की लीला है न्यारी काय झालं पाहिजे राम जी की लीला है न्यारी न्यारी राम जी की सवारी राम जी की लीला है न्यारी न्यारी राम जी की सवारी राम जी की लीला है न्यारी न्यारी राम जी की सवारी राम जी की लीला है न्यारी न्यारी आली हसत खेळत माझी लखाई आली हसत खेळत माझी लखाई आली हसत खेळत माझी लखाई हसत खेळत माझी लखाई हसत खेळत माझी लखाई खेळत माझी लखाई तुला माझा पदर बाई तुला माझा पदर बाई सरसरून काढ माझ्या अंगावर कामागुम झाले अंग कापय कामागुम झाले अंग कापय कामागुम झाले अंग कापय सरसरून काढ माझ्या अंगावर कामागुम झाले अंग कापय
आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली पावली कोणी नौका नको